या मुलाला काय समजून सांगत आहे मी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या दुसऱ्या मिनी ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आरशात बघताना जरा वेगळा वाटत होतो मी. म्हटलं यार वेगळं का वाटतंय. मग लक्षात आलं, अरे यार आपण दाढी केली ना, त्यामुळे वेगळं वाटतंय. तुम्हाला पण होतं का असं? कमेंट मध्ये मला सांगा. मग मी निघतो माझी बाईक घेऊन माझ्या क्लासकडे. क्लासच्या खालीच मला रवी भेटतो. तो सांगत असतो की त्याची बाईक कोणतरी ठोकली. कोणी ठोकली एवढं काही लागेल नसतं बाईकला, म्हणून जाऊ देतो. मग क्लासमध्ये येतो तर डिग्री सर आपलं काम करत असतात. कॅमेऱ्याकडे बघून लाजतात. मी म्हणतो वा. आणि क्लासमध्ये येऊन बघतो तर सारे पीसी डिग्री सरांनी ऑलरेडी ऑन करून दिलेले असतात. मी फक्त मग चेक करतो सारे पीसी, रिफ्रेश करतो एकदा, बस मग. आणि मग आपले प्रत्येक भाऊ त्यांच्या लहान भावाला घेऊन येतात. त्यांच्या लहान भावाचं ऍडमिशन मी 1 तारखेला झालं होतं आणि क्लास आपली 5 तारखेला सुरू झाली होती आणि तो आलाय आज 18 तारखेला. मी पुन्हा म्हणतो वा. मग काय सांगतो त्याला समजून फोटोशॉप बद्दल. तेच तर माझी जॉब आहे. मग त्याला सांगितल्यानंतर साऱ्याला ज्याच्या त्याच्या कामावरती लावून देतो. सारे आपापलं काम करत असतात आणि मी मस्त मग खिडकीतून बाहेर बघत असतो. कोणी आवाज दिला तर जायचं त्याच्यापाशी, त्याची प्रॉब्लेम व्यवस्थित करायची आणि त्याला काहीतरी समजून सांगायचं, बाबा याला असं नसतं तसं बोलतात. हेच आपली जॉब आहे. इथं पार्ट टाइम आहे बरं का. बाकी मी सांगन तुम्हाला मी फुल टाइम काय करतो. ओके, तर भेटू मग दुसऱ्या ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर द वॉचिंग. ओजी बिल्ला मारलाय कुणी, ओजी घास नाही चारला कुणी.